मित्र हो नमस्कार. बारामती आणि बारा करामती हे समीकरण अगदी जुळणारं आहे असं वाटतं. या बारामतीच्याच विषयावरून आता महाविकास आघाडीमध्ये 12 मतं पडलेली आहेत. आता बारामतीचं नेमकं काय झालं आणि कसला विषय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आधी बारामती विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्याच्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी असलेल्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी महायुतीतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा महाविकास आघाडीतर्फे आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे दुरंगी लढत होणार हे निश्चित आहे. यापूर्वीचा असा एक अलिखित नियम असा होता की एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या आमदाराच्या किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मृत्यूनंतर जी जागा खाली होईल ती त्याच्या कुटुंबियाला जर देण्यात आली, तिथे त्यांच्या कुटुंबियातला माणूस एखादा लढवण्यासाठी उभा केला गेला तर त्या ठिकाणी आपला उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध करायची. तरीसुद्धा काँग्रेसनं उमेदवार दिला. हा अलिखित नियम आहे, असा कुठे लिहिलेला नियम नाही, पण एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून. पण तरीसुद्धा काँग्रेसनं इथे उमेदवार दिला आणि या काँग्रेसनं उमेदवार देण्यावरून महाविकास आघाडीमध्ये 2 गट पडलेले आहेत. बारामतीच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीमध्ये 12 मतं पडलेत. 30 कशी मतं पडलेत, कोणत्या पक्षाचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओतून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्र हो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोदी. मित्र हो, बारामती आणि राहुरी या 2 मतदारसंघाची विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि काँग्रेसतर्फे आकाश मोरे यांनी अर्ज दाखल केलेत. बारामतीची पोटनिवडणूक यावेळी वेगळी असणार आहे, कारण अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा मोकळी झालेली होती आणि या जागेवर आता महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे आकाश मोरे यांनी तर महायुतीतर्फे अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मित्र, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रश्न असा उरला की आजपर्यंत जो प्रघात राजकारणामध्ये पाडलेला होता, जो पायंडा पाडलेला होता, त्याचं काय? तो पायंडा असा होता की एखाद्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचं निधन झालं तर त्या जागेवर त्या लोकप्रतिनिधीच्याच कोणत्या तर नातेवाईकाला संधी देण्यात आली तर त्या विरोधात कोणीही उमेदवार उभा करू नये. मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या जागी काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला, आकाश मोरे नावाच्या व्यक्तीच्या रूपात. आता प्रश्न असा आहे की काँग्रेसनं हा पायंडा का मोडला, असा प्रश्न महाविकास आघाडीमधूनच विचारला जातो आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थनसुद्धा होतं आहे. आता कोणाचं काय म्हणणं आहे ते आजच्या आपण व्हिडिओतून सुरुवातीला जाणून घेऊया. काँग्रेसनं आपल्या या भूमिकेचं अर्थातच समर्थन केलं आहे. उद्धव सेनेमध्ये मात्र या प्रकरणाबाबत 2 गट आहेत. एका गटाचं म्हणणं आहे, खुद्द उद्धव ठाकरे यांचंसुद्धा म्हणणं आहे की अजित पवार आणि संजय राऊत यांचंसुद्धा म्हणणं होतं की अजित पवार हे आपले सगळ्यांचे नेते होते म्हणण्यापेक्षा सगळ्यांशी ते मित्रत्वाने वागत होते. त्यांनी कधीही विरोधी पक्ष असला किंवा त्यांच्या विरोधात जे लढत आहेत त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका नाही केली. जी आज अनेक नेते अश्लाघ्य भाषेत, दुसऱ्याला लाज वाटेल अशा भाषेत टीका करतात, अशी कोणतीही टीका त्यांनी केली नाही. राजकीय टीका केली असेल पण त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं. मी काय करतोय ते लोकांना जास्त सांगितलं. त्यामुळे त्यांचे राजकारणामध्ये, अनेक राजकीय पक्षांमध्ये अनेक मित्र आहेत. तर अजित पवार यांना आपण श्रद्धांजली वाहतो, तर ती श्रद्धांजली वाहण्यापेक्षा त्या जागी ती जागा जी आहे बारामतीची ती बिनविरोध कशी होईल याचा आपण विचार करू, असा एक मतप्रवाह शिवसेनेमध्ये अर्थातच उद्धव सेनेमध्ये होता. तर दुसरीकडे उद्धव सेनेमध्ये काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन करणारा
आणि त्याच्याही पेक्षा जास्त सांगायचं झालं तर शरद पवार गटाच्या भूमिकेचं समर्थन करणारा एक गट कार्यरत आहे. मी अगोदरपासूनच तुम्हाला सांगितलं आहे. शरद पवार यांच्या विचारसरणीचा गट उद्धव सेनेमध्ये कार्यरत आहे. ते आता कोण कोण आहेत ते मी काय सांगत नाही, कारण ते अगोदरच्या 2-4 दिवसापूर्वी जो मी व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये मी ते सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर हा जो गट आहे त्या गटाचं म्हणणं असं आहे की काय झालं उमेदवार उतरवला तर प्रत्येकाला लोकशाहीने दिलेला हक्क आहे, अधिकार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी उमेदवार उभा केला तर एवढं विशेष काय बिघडलं, असं या गटाचं म्हणणं आहे. दुसरीकडे काल शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अर्थातच हा विषय निघाला की सुनेत्रा पवार यांची निवडणूक जी आहे, म्हणजे बारामतीची जी पोटनिवडणूक होते आहे ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात आली नाही. त्या ठिकाणी काँग्रेसनं आपला उमेदवार दिला. त्याबद्दल तुमचं मत काय, असं विचारल्यावर प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शरद पवार यांनी सांगितलं की माझं मत काय आहे यापेक्षा निवडणुकीत जो पक्ष उतरतो, मग ते कुठल्याही कारणाने असो, पोटनिवडणुकीने असो, एखाद्या नेत्याचं निधन झाल्यामुळे असो, तर जो पक्ष उतरतो तर त्या पक्षानं तुमच्या विरोधात कोणीतरी निवडणूक लढवणार आहे हे गृहीत धरूनच उतरायला पाहिजे. बिनविरोध निवडणूक होईल असं गृहीत कसं धरलं जातं, असा उलटा प्रश्न शरद पवारांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला. आता हा जो प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्याच्यामागे एक कारण आहे. कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विरोधी पक्षातल्या लोकांना आवाहन केलं होतं, अजित पवार हे आता आपल्यात नाही आहे, तर त्यांना श्रद्धांजली म्हणून सुनेत्रा पवार यांची जागा जी आहे, ज्या निवडणूक लढवत आहे ती निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, असं एक आवाहन केलं होतं विरोधी पक्षांना. पण त्याला अनुसरून शरद पवार हे बोलले की ज्यावेळी निवडणुकीत आपण उतरतो त्यावेळी कोणीतरी तुमच्या विरोधात उभा राहील, निवडणूक लढवेल, हे गृहीत धरूनच उतरलं पाहिजे. आता शरद पवारांनी हे आवाहन करणं ठीक आहे, पण शरद पवारांच्या भूमिका ह्या वारंवार बदलत राहतात. आता मी कसं ते पुढे सांगणार आहे तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय शरद पवारांच्या भूमिका बदलतात, किती ते आमच्या डोळ्यात धूळफेक करतात, हे तुम्हाला मी नंतर सांगणार शेवटी जाता जाता. तर मित्रांनो, शरद पवारांचं म्हणणं जे आहे, आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत, काँग्रेसनं तिथे उमेदवार दिला आहे, हे सगळं मान्य आहे आणि हे गृहीत प्रत्येकानंच धरलेलं असतं. उलट तुम्ही गृहीत धरा, तुम्हाला ते गृहीतच धरत नाही की तुम्ही उमेदवार दिलात, पण तिथे निवडणुकीचा खर्च वाचला असता, तिथे प्रचार करावा लागला नसता, बिनविरोध निवडणूक झाली असती तर. ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि आजपर्यंत सगळ्याच पक्षांनी हा पायंडा पाडला आहे आणि त्याचं अनुसरण पण केलं आहे की एखाद्या उमेदवाराचं निधन झालं तर त्या ठिकाणी आपला उमेदवार द्यायचा नाही. हा राजकीय पायंडा पडलेला आहे आणि यापूर्वी अनेक वेळा असं झालं आहे की ती जागा बिनविरोध निवडून आलेली आहे. मग यावेळी पायंडा तुम्ही मोडताय, विरोधी पक्ष मोडताय, हा महत्त्वाचा विषय आहे. आता जे लोकशाही वगैरे शरद पवार सांगायला लागले व लोकशाहीत उलट जे मतदार असतात त्यांना तुम्ही चॉईस दिला पाहिजे की कोणता उमेदवार निवडायचा. ते सुनेत्रा पवार यांना थोडक्यात त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की सुनेत्रा पवार ह्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत, म्हणून त्या माथ्यावर मारायच्या का बारामतीच्या, असा प्रश्न त्यांचा, असा बोलण्याचा त्यांचा ओघ होता. त्यामुळे कुठेतरी चॉईस हा नावाचा जो प्रकार असतो तो मतदारांना दिला पाहिजे, असं शरद पवार यांचं म्हणणं आहे. आता तसं पाहायला गेलं तर तुम्ही दिलेले उमेदवार हे आमच्या मातीच मारलेले असतात. काँग्रेसमधला अमुक एक माणूस मला आवडतो, मला त्याला निवडून द्यायचं आहे, तर मी कसा निवडून देऊ शकतो, मला स्वातंत्र्यच नाही तसं. खूप मोठा समूह असा आहे की त्यांना काँग्रेसमधला अमुक एक उमेदवार आवडतो किंवा अमुक एक माणूस आवडतो, त्याला निवडून द्यायचं आहे, पण तुम्ही दुसऱ्यालाच उमेदवार दिली. याचा अर्थ काय होतो, तो सुद्धा उमेदवार तुम्ही मातीच मारलेला आहे जनतेच्या. जातीयतेचा अभ्यास करायचा, त्या मग जातीचं राजकारण खेळायचं, जी मोठी जात असेल त्याला उमेदवार द्यायची आणि मग त्याचा उदोउदो करायचा. हे महाराष्ट्रात अनेक वर्षापासून सुरू आहे. तेच शरद पवारांनी वेगळं काय सांगितलं, लोकशाही, संविधानानं अधिकार दिला आहे वगैरे, मान्य आहे ना, संविधान अधिकार दिला. उलट मलाही वाटतं असं की कोणी एका उमेदवार अपघातामध्ये गेला
तर त्याचा कोणीतरी नातेवाईक आहे म्हणून त्याला संधी दिली, त्याची कॅपॅसिटी आपण बघितली नाही, त्याचं तो काय करू शकतो हे आपण पाहिलं नाही, आणि उगाचच आपला तो त्याचा नातेवाईक आहे म्हणून त्याला निवडून दिलं, हे वरकरणी चुकीचंच वाटतं. पण पायंडा पाडला कोणी हा राजकारणात, आणि आता मोडतंय कोण? या दोन्ही गोष्टी बघा. उद्या भाजपने यांच्याला कोणतरी माणूस गेला विरोधी पक्षातला, आणि तिथं भाजपने उमेदवार दिला, तर भाजप ही केवढी मोठी नाचक्की विरोधी पक्षांतर्फे केली जाईल. म्हणून मी तुम्हाला आता आठवण करून देतो, हा पायंडा पाडला कोणी आणि आता मोडतंय कोण, हे एकदा लक्षात ठेवा. भविष्यात जर भाजपने असं गेम खेळला त्यांच्या विरोधात, तर असं वाटायला नको महाराष्ट्रातील जनतेला की भाजपने पायंडा मोडला, भाजपने माणुसकी दाखवली नाही. माणुसकी दाखवायला सुरुवात कोणी केली आणि माणुसकी दाखवायचं सोडून कोणी दिलं, हा एक विषय इथे महत्त्वाचा आहे. आणि आता महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो मित्रांनो, अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या विलिनीकरणाचा मुद्दासुद्धा यावेळी पत्रकारांनी उपस्थित केला. त्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार यांनी जे काही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धुळफेक केलेली आहे, ती धुळफेक म्हणजे असामान्य आहे असं म्हणावं लागेल. कारण ते दुसऱ्याला अगदी ते तुच्छच समजतात, त्यांना काहीच कळत नाही असं वाटतं त्यांना आजसुद्धा. तर त्यांनी असं म्हटलं की अजित पवार यांच्या निधनापूर्वी आमच्या पक्षाचे नेते म्हणजे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि खुद्द अजित पवार यांच्यामध्ये 4 ते 5 बैठका झाल्या. या बैठका झाल्यानंतर त्यांच्यात काही बोलणी चालू होती विलिनीकरणाबाबत, आणि ती अजित पवार यांच्या निधनानंतर थांबून गेली. या ज्या काही बैठका चालल्या होत्या जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये, तर त्याचं ब्रीफिंग म्हणजे त्याच्यात थोडक्यात वृत्त मला ते मग येऊन सांगायचे, असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे, शरद पवार यांचं म्हणणं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, अजित पवार यांच्या निधनानंतर, अपघाती निधनानंतर शरद पवार गटानं वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की अजित पवारांची शेवटची इच्छा अशी होती की आपण विलीन व्हावं, दोन्ही पक्ष एकत्र यावेत, अशी त्यांची शेवटची इच्छा होती. मग आमच्यामध्ये खूप बैठका झाल्या होत्या, 5-6 बैठका झाल्या होत्या. 13 फेब्रुवारी तारीख आमची ठरली होती त्याच्यावर अखेरचं शिक्कामोर्तब करण्याची वगैरे वगैरे. आणि त्यांनी स्वतःचे एक फोटो पोस्ट केला, सोशल मीडियावर असेल, ट्विटरवर असेल. त्या फोटोमध्ये तुम्हाला सांगतो, जयंत पाटील आहेत, छगन भुजबळ आहेत, जयंत पाटील आहेत, अजित पवार आहेत. छगन भुजबळ आहेत की नाही मला माहिती नाही, पण जयंत पाटील आहेत, अजित पवार आहेत, रोहित पवार आहेत, आणि खुद्द शरद पवारसुद्धा मेन खुर्चीमध्ये बसलेले आहेत. असं पण नाही की कुठल्या वेगळ्या खुर्चीमध्ये, पण फक्त सुनेत्रा पवार तिथे नव्हत्या आणि सुप्रिया सुळे पण नव्हत्या. शरद पवार हे जातीनिशी तिथे उपस्थित होते, आणि एवढा मोठा निर्णय शरद पवार यांच्या अनुपस्थितीत हा शब्द मी याच्यासाठी वापरतो आहे की ते जे म्हणतात ब्रीफिंग करायचे, नंतर आपल्याला थोडक्यात सांगायचे काय बोलणी झाली वगैरे, ते त्यांच्या अनुपस्थितीत शरद पवार घेऊच कसा देतील त्यांच्या पक्षाचा निर्णय. ज्या माणसाला व्यवस्थित बोलता येत नाही, स्वतःच्या बळावर चालता येत नाही, तो माणूस शेवटच्या क्षणी राज्यसभेची निवडणूक लढवायला तयार होतो, राज्यसभेसाठी इच्छुक म्हणून फॉर्म भरतो, तो माणूस एवढा मोठा पक्षाचा निर्णय आपल्या अनुपस्थितीत या जयंत पाटीलसारख्या क्षुल्लक नेत्यांना, त्यांच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं क्षुल्लक नेत्याकडे कसा सोपवेल, आणि सोपवेल असं ज्यांना वाटतं त्याने हा फोटो पाहावा. आणि फोटो राष्ट्रवादीनं शरद पवार गटानं दिला आहे बरं. तो कुठल्याही अजित पवार गटाच्या व्यक्तीनं किंवा AIचा बनवून दिला असं म्हणण्याची गरजच नाही. शरद पवार गटाच्या सोशल मीडिया हँडलवर हा फोटो व्हायरल झालेला आहे. हा फोटो त्यांनी व्हायरल स्वतःहून केलेला आहे. म्हणजे शरद पवार आता अजित पवारांना जाऊन जवळपास 2 महिने झाले, आणि पुढचे काही दिवस झाले, समजा पुढचे 12 दिवस झाले, 2 महिने 12 दिवस झाले. या 2 महिने 12 दिवसात शरद पवार कसे लगेचच खोटे बोलले ह्याचा हा एक उत्तम पुरावा आहे. मित्रो, या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.